मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग 40. हे नाही समजले. शेवटच्या क्षणाला आपलं मन तृप्त असेल, समाधानी असेल, तर तोच भाव आपल्या मनात राहील आणि पुढच्या जन्मी आपण समाधानी आयुष्य जगू. जर शेवटपर्यंत इच्छा संपतच नसतील, तर पुढल्या जन्मी पण आपण इच्छापूर्तीच्या मागे लागू आणि स्वतःचं जीवन दुःखी करून घेऊ. इच्छा पूर्ण नाही झाल्या, तर आपण काम, क्रोध आणि मोह ह्याच्या जाळ्यात अडकू आणि तसंच पुढल्या जन्मीसुद्धा घडेल. तशीच परिस्थिती, त्याच प्रकारचे अनुभव आपल्याला येतील. फक्त माणसं निराळी असतील. शेवटच्या घडीपर्यंत जर आपण दुःखी, नकारार्थी आणि निराशावादी विचारांमध्ये गुंतलेले असू, तर पुढल्या जन्मीसुद्धा तेच भाव आपल्या मनात येतील आणि तसेच प्रसंग आपल्याबरोबर घडतील. म्हणून आत्महत्या कधीच करू नये, कारण त्यावेळेस आपलं मन या नकारार्थी विचारांनी वेढलेलं असतं. या जन्मात शेवटच्या क्षणाला जर आनंदी राहायचं असेल, तर काय करायचं? सर्व इच्छा तर पूर्ण करू शकणार नाही, कारण त्या एकामागून एक येतच असतात. मग ज्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत, त्याबद्दल समाधान मानून कृतज्ञता व्यक्त करावी. ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, त्यांना मनातून काढून टाकावं. त्या देवाने आपल्यासाठी बनवल्याच नव्हत्या, असं समजावं. त्या जर पूर्ण झाल्या असत्या, तर आपण सुखापेक्षा दुःखात जास्त राहिलो असतो, असे विचार मनात आणून त्यावर विश्वास ठेवून सर्व अपूर्ण इच्छा मनातून काढून टाकाव्या. स्वतःला सकारात्मक बनवावं. जर 21व्या मजल्यावर आपल्याला घर घ्यायची इच्छा असेल आणि ती पूर्ण नाही झाली, म्हणजे ते घर आपल्यासाठी योग्य नाही. काहीतरी विपरीत घडणार असेल, म्हणून परमेश्वराने आपली ती इच्छा पूर्ण नाही केली, असं समजावं. ज्यावेळी मनातल्या सर्व इच्छा संपतील, तीच आपल्या आत्मसाक्षात्काराची वेळ आहे. दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे. मरतेवेळी देवाला कसं आठवावं आणि आनंदी कसं राहावं? सतत देवाचं आणि आपण या जगातून कधी ना कधी जाणारच आहोत, हे ध्यानात ठेवावं. आपण मरणार आहोत याचा आपल्याला विसर पडतो. मग आपण स्वार्थी वृत्तीने आणि मनात अहंकार बाळगून राहतो. मरणाचा क्षण कधीही येऊ शकतो, म्हणून ही वृत्ती आणि अहंकार मनातून काढून टाकावा. आपण जर आयुष्यभर पापच करत राहिलो, तर मरतेसमयी तेच भाव आपल्या मनात राहतात आणि त्याचं फलित पुढच्या जन्मात मिळतं. तसंच नेहमी पुण्य करत राहिलो आणि परमेश्वराची भक्ती केली, तर ते भाव मनात राहतील आणि त्याचं फलित पुढच्या जन्मी मिळेल. ईश्वराचं स्मरण होत असेल, तर आपल्याकडून पापं कमी आणि पुण्य जास्त घडतील. नेहमी ईश्वराचा विचार मनात येणं सोपं काम नाही. दिवसभरात हजारो विचार मनात येतात. देवासमोर बसल्यावर थोडा वेळ त्याचा विचार मनात येतो, पण आपण दिवसभर देवासमोर तर बसू शकत नाही. काल आपल्या मनात किती वेळा देवाचा विचार आला, कोणी सांगू शकेल? फक्त मनात भीती असेल तर देवाचा विचार येतो, देवा मला वाचव म्हणून, अथवा येत नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा त्याची गरज असते, तेव्हाच आपण त्याला आठवतो. हो. दिवस सुरू झाल्यापासून त्याला आठवायला पाहिजे. प्रवास करताना गेम खेळत बसण्यापेक्षा देवाचं नामस्मरण करावं. कचेरीत, उपाहारगृहामध्ये, जेवताना, चहा कॉफी घेताना, फिरायला जाताना आणि झोपताना सुद्धा. तुम्ही मागच्या वेळेस आम्हाला सांगितले होते 24 तास आणि प्रत्येक घासाला ओंकार. म्हणजे दिवस उजाडल्यापासून आपण हरिओम किंवा आपला आवडता मंत्र म्हणावा. जसे आपण दिवसाला 10,000 पावलं चालायचे ठरवतो, तसेच 10,000 वेळेस हे म्हणायचे. आपले कोणतेही काम चालू असताना मनात हा जप चालू ठेवावा. आता देखील आपण बोलतो आहे, पण मेघाचा जप चालू असेल. मला अजून ते नीट जमत नाही, प्रयत्न चालू आहेत. असे केल्याने मनात नको ते विचार येणं कमी होतं. जेवताना प्रत्येक घास घेण्यापूर्वी हरिओम म्हणावे. हे अन्न आपल्याला परमेश्वराने दिले आहे आणि तोच आपल्या जठरात राहून पचवणार आहे, ही भावना मनात दृढ होते. जेवताना दुसरे विचार करू नये, टी व्ही मोबाईल बघू नये.
काम पण करू नये, फक्त हरिओम मनामध्ये म्हणत जेवावे. आता मला समजले, आपल्या कर्माचे फळ आपल्याला पुढच्या जन्मी पण कसे मिळते ते. आपल्या मनात आनंददायी भावना राहण्यासाठी चांगले काम करावे आणि परमेश्वराचे नामस्मरण सतत करत राहावे. बरोबर. पण कधी कधी असे वाटते की साठी उलटल्यावर आध्यात्मिक जीवन सुरू करूया. आपल्या दिनक्रमामध्ये ओंकार, ध्यान आणि आत्मचिंतन याला नेहमी शेवटी प्राधान्य दिले पाहिजे. एकदा रिटायर झालो की करत बसू देव देव. आता त्यासाठी वेळ नाही. आता काम करून स्वतःला सिद्ध करायची धडपड चालू असते. त्यामध्ये अध्यात्माची लुडबुड नको, म्हणून नंतर करू असे करत पुढे ढकलले जाते. कामाच्या व्यापामुळे कधीतरी हे राहून जातं, हे मान्य आहे मला. पण हेच आपल्याला पुढे तारणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. लहानपणापासून अध्यात्माची आवड जोपासावी. तरुण वयामध्ये त्याचा सर्वात जास्त उपयोग होतो. आपल्याकडे 2 म्हणी प्रचलित आहेत, आज करे सो कल आणि कल करे सो परसो. इतनी जल्दी क्या है प्यारे, जब जीना है बरसो. त्यावर उत्तर आहे, कल करे सो आज, आज करे सो अब. जल्दी से ख़त्म कर प्यारे, जाने मौत ले जाए कब. अरे वा, तुम्ही शायरी छान करता. ही माझी नाही आहे, कुठेतरी वाचलं होतं मी. आपल्याला यावरून असं समजतं की आपली कामं पुढे ढकलण्यात काही अर्थ नसतो. परमेश्वराने आपल्याला कमी वेळ दिला आहे असं गृहीत धरून आपल्यावर सोपवलेलं काम वेळेत पूर्ण करावं. किंबहुना वेळेआधी पूर्ण केलं तर उत्तम. कचेरीत सुद्धा आपल्याला आज मिळालेलं काम आजच पूर्ण करून जावं. टाळाटाळ करण्यात फक्त वेळ वाया जातो. उद्या पुन्हा दुसरं काम आल्यावर ताण वाढतो आणि चुका होण्याची शक्यतासुद्धा वाढते. बऱ्याच लोकांना मरणाचा विषय काढला तर अभद्र बोलण्यासारखं वाटतं. पण गीता सांगते, मरणाचं स्मरण नेहमी ठेवावं. त्याने आपल्या वागण्यात चांगुलपणा येतो आणि भौतिक सुखाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी बळ मिळतं. आपण कोणावर रागवत नाही, चिडत नाही, भांडत नाही. आपण नेहमी समाधानी आणि शांत राहतो. आपले कोणी वैरी उरत नाही. जेव्हा रावणाचा श्रीरामाने वध केला तेव्हा त्यांनी लक्ष्मणास त्याच्या पाया पडायला सांगितलं. लक्ष्मणाने विचारल्यावर श्रीराम म्हणाले, जोपर्यंत रावण जिवंत होता तोपर्यंत तो आपला वैरी होता. आता तो परलोकात गेल्यामुळे आपलं आणि त्याचं काहीच वैर नाही. आपल्याबरोबर कोणी वाईट वागलं आणि ते या जगाला सोडून गेलं तर त्यांच्याबद्दल मनात कटुता आणू नये. ते वैर पुढच्या पिढीकडे जाता कामा नये. आपण पाहतो, पिढ्यानपिढ्या 2 घराणी वैर बाळगतात आणि एकमेकांविषयी उखाळ्या फुकतात. त्याने काहीच निष्पन्न होत नाही. आजोबांनी मशागत केलेल्या शेतीवाटपावरून नातू भांडत असतात. ज्या नातवाला शेतीच्या वाट्यामध्ये विहीर मिळाली आहे तो भावाला पाणी देऊ पाहत नाही, कारण ते वैर टिकवून ठेवायचं असतं ना. म्हातारपणी मिशीला पीळ देऊन पुढच्या पिढीला रुबाबाने सांगत असतात, आम्ही कदाचित दोस्ती निभावली नसेल पण दुश्मनी चांगलीच निभावली. अरे पण का? ह्यातच पूर्ण आयुष्य निघून गेलं. ह्या सगुण सृष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ जन्म म्हणजे माणसाचा. माणसाने जितकी प्रगती केली आहे तितकी कोणत्याच प्राण्याने केलेली नाही. मग हा जन्म असाच दुश्मनी निभावण्यात घालवायचा? माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करून या जमिनीवर बरेच बदल घडवले. मग तीच बुद्धी वापरून, मनाला आवरून तो आध्यात्मिक प्रगती करून परमेश्वरामध्ये विलीन होऊ शकतो. पण मला मरणाची भीती वाटते. मला पण. ती वाटणारच. पण मरण कधीच येणार नाही असं थोडंच आहे. त्यासाठी स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्यावी. पण अवास्तव भीती आपल्याला ध्येयापासून लांब घेऊन जाते. परमात्म्याकडे पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे उत्तरायण. त्यावेळेस सूर्यप्रकाश असतो, निरभ्र आकाश असतं. दुसरा म्हणजे दक्षिणायन. त्यावेळेस वातावरण धूसर
आणि आकाश ढगाळलेलं असतं. सूर्याची किरणं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. याचा अर्थ असा की उत्तरायणातील प्रकाश आणि सूर्यकिरणं म्हणजे आपण सतत कार्यरत असणं, शेवटपर्यंत आपलं काम करत राहावं. रिटायर झाल्यावरही आपल्याकडे बरीच कामं असतात. निरभ्र आकाश म्हणजे मनात आसक्ती नसावी, सर्व इच्छा अपेक्षा यांची पूर्तता झालेली असावी. परमेश्वर भक्तीशिवाय मनात दुसरं काही नसावं. हे पाहिजे होतं, ते राहून गेलं, या सगळ्यातून रस काढून टाकावा. जसं विठ्ठलवारीसाठी निघालेला वारकरी समुदाय, त्यामध्ये सर्व वयोगटातील स्त्री पुरुष असतात, लहान मुलं पण असतात. त्यांची वारी ते कधीच चुकवत नाहीत. सर्व इच्छांना मागे टाकून प्रपंचाच्या मोहातून मुक्त होऊन फक्त विठ्ठलाची भक्ती करत भजनं गात चालत असतात. आपण देवदर्शनाला निघताना दर दिवशी नवीन कपडे याप्रमाणे 10-12 किलोची बॅग भरतो. पण वारकरी समुदाय एका जोडीच्या कपड्यावर कित्येक दिवस राहतात. आपण कसे दिसू, पाय किती दुखतील किंवा दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नाही. बरोबर चालणाऱ्या प्रत्येकाला ते माऊली म्हणतात. किती उदात्त विचार आहे हा. जसे ते विठ्ठलाला माऊली म्हणतात, त्याचंच रूप ते इतरांमध्येही बघतात आणि त्याप्रमाणे एकमेकांची सेवा करतात. मनात राग, लोभ, मोह काहीच नसतं. फक्त त्या ईश्वराचं दर्शन हा एकच ध्यास असतो. आपल्या मनात त्यागाची भावना असावी, म्हणजे आपली भीती नाहीशी होईल. ह्या अध्यायाचा महत्त्वाचा संदेश म्हणजे माणसाने मृत्यूच्या भयातून स्वतःची सुटका करून घ्यावी. देह विनाशी असला तरी आत्मा अमर आहे, असं गीता आपणास सांगते. मृत्यू ही एक मानसिक कल्पना आहे, असं ब्रह्मविद्या सांगते. म्हणजे आत्म्याचा मृत्यू कधी होतच नाही. तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो किंवा देवाला जाऊन मिळतो. शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. आत्मा निघून गेल्यावर ते परत पंचमहाभूतांमध्ये मिसळून जातं. उत्तरायण म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत असावं आणि हातून उत्तम सेवा घडावी. दक्षिणायन म्हणजे मनात आसक्ती आणि अपूर्ण इच्छा भरून राहिलेल्या आहेत. मन निराश आहे आणि मृत्यूची भीती आहे. असा निराश वृत्तीचा माणूस मृत्यूनंतर जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडतो, असं गीता सांगते. उत्तरायणात मनुष्य परमेश्वराला मिळतो.